महानगरपालिका शिक्षण विभागाअंतर्गत राज्यव्यापी ऑनलाईन शिक्षण उपक्रमात मी सर्व मान्यवरांचं, विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं मनापासून स्वागत करते. माझं नाव आहे रेश्मा रामचंद्र कुळे आणि माझी शाळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर महानगरपालिका उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 1 एन वॉर्ड घाटकोपर. आज 28 फेब्रुवारी 2022 वार आहे सोमवार आणि इयत्ता 8वीच्या वर्गात आपला आता विषय चालू आहे गणित. गणित या विषयात आपण 15वे प्रकरण क्षेत्रफळ हे सुरू केलं होतं. त्यामधला भाग दुसरा आज आपला आहे आणि आपण त्यात घेणार आहोत समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ. सुविचार आहे ग्रंथ देवो भव आणि हा सुविचार लिहिलेला आहे वा शी आपटे यांनी. ग्रंथ देवो भव, ग्रंथांना देवाची उपमा दिलेली आहे. काल आपण जागतिक मराठी राजभाषा दिन आपण साजरा केला. कारण आपण राहतो ते राज्य आपलं महाराष्ट्र आणि आपल्या महाराष्ट्राची राजभाषा ही मराठी. कुठेतरी या भाषेचा लोप होत चाललेला आहे. तिचं संवर्धन झालं पाहिजे. आपली भाषा, आपली जी बोली भाषा आहे, आपली जी मायभाषा आहे आणि ती भाषा टिकली पाहिजे. महाराष्ट्राची भाषा म्हणून ती टिकली पाहिजे, वाढली पाहिजे आणि तिचा प्रसार झाला पाहिजे. आपल्या मराठी भाषेचं वैशिष्ट्य असं आहे की थोर साहित्यिक, थोर विचारवंत आणि थोर साधू संत आपल्या ह्या मायभूमीत होऊन गेलेले आहेत आणि त्यांनी इतकं लेखन ग्रंथांच्या रूपाने करून ठेवलेले आहेत आणि ते ग्रंथ आजच्या पिढीला सुद्धा खूप उद्बोधक आहेत. आणि म्हणूनच ग्रंथ देवो भव म्हटलेलं आहे. कारण ग्रंथामुळेच ज्ञानाचं भान होतं. कारण लिखित असल्यामुळे आपल्याला त्याला काळ, वेळ, धर्म, जात हे काहीही मानता येत नाही. प्रत्येकांसाठी हे ग्रंथ खुले आहेत. पाहिजे तेव्हा आपण त्याचा आस्वाद घेऊ शकतो, वाचू शकतो. जाती धर्माचं सुद्धा ह्याला बंधन नाही. असं हे लिखित साहित्य, ग्रंथ साहित्य देवाच्या रूपाने आपल्याकडे आहे आणि म्हणूनच त्याचं भान ठेवून, कारण ग्रंथांमुळे ज्ञान वाढतं, विचारांचा प्रचार होतो, भावांचा प्रभाव होतो, कल्पनेची साधना होते, स्फूर्तीची मूर्ती होते, सिद्धीची प्रसिद्धी होते आणि जी काही कला आहे ती सगळ्यांपर्यंत पोहोचते. ग्रंथाच्या रूपाने मिळालेलं ज्ञानधन हे समाजाचं धन म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणूनच ग्रंथ हाच देव मानून त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. तर आजचा हा सुविचार लक्षात ठेवून तुम्ही नक्कीच वाचनाकडे वळाल, जास्तीत जास्त वाचनाकडे लक्ष द्याल, आपल्या साहित्यांचा अभ्यास घ्याल, प्रत्येक लेखकाला समजून घ्याल आणि आपली भाषा समृद्ध कराल अशी मी आशा करते. आज आपण शिकणार आहोत समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ. त्यापूर्वी आपण काय घेतलं होतं मागच्या तासाला? तर चौरसाचं क्षेत्रफळ सूत्र कसं तयार झालं, आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र कसं तयार झालं आणि सूत्रानुसार उदाहरणं कशी सोडवायची आपण पाहिलं होतं. मी तुम्हाला सांगितलं होतं की क्षेत्रफळ हे चौरसामध्ये मोजलं जातं. जेव्हा आपण उत्तर काढतो त्यावेळेला सेंटीमीटर मध्ये माप दिलं असेल तर आपलं क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर असतं, मीटर मध्ये असेल तर चौरस मीटर असतं. पण चौरस हे का? तर या ज्या आकृत्या आहेत, चौरसाची आकृती आहे, आयताची आकृती आहे, या सगळ्या आकृतींची क्षेत्रफळ चौरसांचा वापर करून मोजतात आणि म्हणून चौरसाचं क्षेत्रफळ हे चौरस सेंटीमीटर, चौरस मीटर, चौरस किलोमीटर या एककामध्ये मोजलं जातं. इथे तुम्ही पाहिले बघा. आणि मग सूत्र कशी तयार झाली की जितके चौरस तितकं त्या आकृतीचं क्षेत्रफळ. क्षेत्रफळ म्हणजे काय? तर त्या आकृतीने व्यापलेली जागा. या आकृत्यांना किती जागा लागली हे याचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा त्याला म्हटलं जातं क्षेत्रफळ. मग चौरसाचा वापर केल्यामुळे चौरस मोजले, क्षेत्रफळ ठरलं. मग लक्षात आलं की चौरसामध्ये जेवढे क्षेत्रफळ जेवढे चौरस आहेत तेवढं त्याचं क्षेत्रफळ.
मग लांबी आणि रुंदीचा गुणाकार केला तर तेवढंच येतं. म्हणून चौरसाचं क्षेत्रफळ ठरलं की बाजू गुणिले बाजू, कारण चौरसाच्या चारी बाजू कशा असतात? समान, म्हणून बाजू गुणिले बाजू. आयताच्या बाबतीत सुद्धा असंच केलं की 1 सेंटीमीटरचे चौरस आखले, सगळे चौरस मोजले, आयताचं क्षेत्रफळ आलं. पाहिल्यानंतर कळलं की लांबी आणि रुंदीचा जर गुणाकार केला तर तेवढंच उत्तर येतं. म्हणून चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय तयार झालं? लांबी गुणिले रुंदी. मागच्या तासाला आपण समांतर भुज चौकोनाचं क्षेत्रफळ पाहिलं. समांतर भुज चौकोन म्हणजे काय? तर समोरासमोरील बाजू कशा असतात? समांतर असतात. आता इथे मी 2 समांतर भुज चौकोन काढलेले आहेत. या चौकोनामध्ये ADCB या चौकोनामध्ये, समांतर भुज चौकोनामध्ये एका बिंदूतून समोरच्या बाजूवरती लंब काढला. या बिंदूतून ह्या समोरच्या बाजूवर लंब काढला आणि मग ती जागा, तेवढा भाग हा कापून घेतला. हा कापलेला भाग जेव्हा दुसऱ्या बाजूला चिटकवला तेव्हा काय तयार झाला? आयत तयार झाला. आणि आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपण अभ्यासलं. कारण समांतर भुज चौकोनापासून आयत तयार झाला. आपण कुठलाही वेगळा भाग काढला नाही, त्याचाच भाग त्याला जोडला, म्हणजे समांतर भुज चौकोनाने जेवढी जागा व्यापली तेवढीच त्याच्यापासून तयार झालेल्या आयताने जागा व्यापली. आकृती जरी वेगळी दिसत असली तरी दोघांनी व्यापलेली जागा ही चौरस एककात मोजली तर ती सारखीच आहे. आणि म्हणून आयताचं क्षेत्रफळ जर लांबी गुणिले रुंदी झालं तर समांतर भुज चौकोनाला सुद्धा काय केलं? पाया गुणिले उंची. कारण ही उंची हीच काय आहे? बघा, हिथून हा भाग आपण जोडलेला आहे, म्हणून ही जी बाजू आहे रुंदी, तीच काय आहे? समांतर भुज चौकोनाची उंची. आणि म्हणून समांतर भुज चौकोनाचं क्षेत्रफळाचं सूत्र ठरलं गेलं पाया गुणिले उंची. मग अशी ही सूत्र कशी तयार झाली ते आपण शिकत आहोत. आता आपण शिकणार आहोत समभुज चौकोनाचं सूत्र कसं तयार झालं ते आपण शिकणार आहोत आणि त्यावर आधारित उदाहरणं सोडवणार आहोत. इथपर्यंत हा भाग तुम्हाला नक्की समजला असेल. आज आपण जातोय समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ. हा एक इथे हा मी समभुज चौकोन काढलेला आहे. आता समभुज चौकोन म्हणजे काय? समभुज, भुज म्हणजे बाजू, की सम सारख्या असलेल्या बाजूला समभुज चौकोन असं म्हणतात. आता या चौकोनामध्ये ABDC हा जो मी समभुज चौकोन काढलेला आहे, या समभुज चौकोनामध्ये बाजू AB, बाजू BD, बाजू DC आणि बाजू AC ह्या चारही बाजू कशा आहेत? समान मापाच्या आहेत, सारख्या आहेत, आणि म्हणून याला म्हटलेलं आहे समभुज चौकोन. मग समभुज चौकोन म्हणजे चौरस आहे का? कारण आपण शिकलेलो आहोत की चौरसाच्या चारही बाजू समान मापाच्या असतात. मग ह्याला चौरस म्हणायचं का? मग हा समभुज चौकोन हा चौरस असतो का? तर नाही. समभुज चौकोनाच्या सुद्धा चारही बाजू सारख्या असतात आणि आयताच्या सुद्धा चारही बाजू कशा असतात? सारख्या असतात. मग ह्याचं वैशिष्ट्य काय? तर चौरसाचे जे कोन आहेत हे चारही कोन हे काटकोन असतात. चौरसाचे चारही कोन काय असतात? काटकोन असतात. पण समभुज चौकोनाचे कोन काटकोन नसतात, तर त्याचे समोरासमोरील कोन हे समान असतात. तर समभुज चौकोनामध्ये 2 विशाल कोन असतात आणि 2 लघु कोन असतात, पण काटकोन नसतात. आणि चौरसामध्ये चारही कोन काटकोन असतात, चारही बाजू समान असतात, त्या आकृतीला आपण म्हणतो चौरस. ज्या आकृतीमध्ये चारही बाजू समान पण त्याचा प्रत्येक कोन हा काटकोन नाही, चारही बाजू कशा आहेत? सारख्या, पण त्याचे जे कर्ण आहेत, कर्ण म्हणजेच काय? की समोरासमोरील कोन जोडणारी रेषा, कोनांचा लंब दुभाजक, कोन दुभाजक, हे 2 कोन दुभाजक हे एका बिंदूमध्ये छेदतात. चौकोनाचे काय होतात? कर्ण, ह्याला आपण कर्ण म्हणतो. ABDC या चौकोनामध्ये कर्ण AD आणि कर्ण BC हे 2 कर्ण या एका बिंदूमध्ये छेदतात आणि छेदल्यामुळे तिथे काटकोन तयार होतो. म्हणजे हे 2 कर्ण काटकोनामध्ये छेदतात. समभुज चौकोनाचे 2 कर्ण काय होतात? काटकोनामध्ये छेदतात. म्हणजेच इथे किती झाले
त्रिकोण तयार झालेले दिसतात? तर आपल्याला 4 त्रिकोण तयार झालेले दिसतात. 1, 2, 3 आणि 4. आणि हे चारही कोन हे काटकोन आहेत. कर्णांमुळे काय होतं? समभुज चौकोनाच्या कर्णांमुळे समभुज चौकोनाचे 4 सारखे काटकोन तयार होतात. समान मापाचे एकरूप काटकोन तयार होतात. आणि त्याचा प्रत्येक कोन हा काटकोन नसतो. समोरासमोरील कोन हे एकरूप असतात. समभुज चौकोनाचे कर्ण समभुज चौकोनाच्या सम्मुख कोनांना दुभागतात. कर्ण परस्परांशी काटकोन करतात. हे आहेत समभुज चौकोनाचे गुणधर्म. आता लक्षात आलं चौरस आणि समभुज चौकोनातला फरक काय? तर चौरसाचे चारही कोन काटकोन असतात, 4 बाजू समान असतात, याचे कर्णही दुभागतात. आणि इथे काय होतंय की काय झालेलं आहे? कर्ण काटकोनामध्ये दुभागतात आणि ह्याचे एकरूप त्रिकोण तयार होतात. आपण बघूया. आता मी हे कर्णांवरती काय करणार आहे? कापणार आहे. समभुज चौकोनाचे दोन्ही कर्णांमध्ये मी कापल्यामुळे मला किती त्रिकोण मिळाले? 4 त्रिकोण मिळाले. आणि ही चारही त्रिकोण एकमेकांशी एकरूप असतात. आणि वैशिष्ट्य असं की प्रत्येक कोन हा काय आहे? काटकोन आहे. आपण हे लावून बघूया. बघा, हे 4 त्रिकोण मी जोडलेले आहेत. ते चारही त्रिकोण एकमेकांवरती काय झालेले आहेत? तंतोतंत जुळलेले आहेत. याचाच वापर करून काटकोन त्रिकोणाच्या सूत्राचा वापर करून समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र कसं तयार झालं त्याचा अभ्यास करून आपण उदाहरणं सोडवणार आहोत. काय केलं आपण की समभुज चौकोनाचे कर्ण काढले. ते कर्ण इथे एका बिंदूमध्ये छेदतात. यांच्या छेदनबिंदूमुळे आपल्याला 4 स्वतंत्र त्रिकोण मिळाले. ते त्रिकोण हे काटकोन त्रिकोण आहेत. ते मी एकमेकांवर ठेवलेले आहेत. एकमेकांशी तंतोतंत जुळतात. म्हणजे या प्रत्येक कोनाचं माप हे कसं आहे? सारखं आहे. आपल्याला एका काटकोन त्रिकोणाचं माप मिळालं तर तेच माप ह्या उरलेल्या त्रिकोणांचं असणार आहे. या चारही त्रिकोणांचं क्षेत्रफळांची बेरीज म्हणजे समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ. चारही त्रिकोणांची क्षेत्रफळांची बेरीज म्हणजेच काय झालं? समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ. इथपर्यंत हे तुम्हाला कळलेलं आहे. आता कसं सूत्र तयार झालं ते आपण बघूया. लक्ष समोर नीट द्यायचं आहे. चौकोन ABCD मध्ये कर्ण AC व कर्ण BD जे दिलेलं आहे ते लिहिलं. या BD मुळे काय झालं? या दोन कर्ण एकमेकांना छेदल्यामुळे आपल्याला किती त्रिकोण मिळाले? 4 त्रिकोण इथे मिळाले. मग आता आपण ह्याचं सूत्र तयार करणार आहोत. आता करूया. तर पहिलं काय करूया? आपण ह्या एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ बघूया. कारण ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजेच ह्या चारही त्रिकोणांचं क्षेत्रफळ सारखं आणि त्या चारही क्षेत्रफळांची बेरीज म्हणजेच समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ. मग आता आपण इथे त्रिकोण कोणता घेतलेला आहे? त्रिकोण BPC मध्ये काय आहे काटकोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र? BPC मध्ये त्रिकोण BPC चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची किंवा 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या दोन बाजूंचा गुणाकार. हे सूत्र तुम्ही दोन्ही पद्धतीने लिहू शकता. आता हे माझं सूत्र लिहून झालं. आता BPC चं क्षेत्रफळ बरोबर 1/2
गुणिले BPC. याच्यात पाया काय आहे? PC आणि उंची काय आहे? BP. बरोबर? पाया PC आणि पाया BP. याचं सूत्र तयार करताना तुम्ही कोणताही त्रिकोण घेऊ शकता. मी कुठला त्रिकोण घेतला? त्रिकोण BPC. इथपर्यंत कळलं? कारण BPCचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता लक्ष द्या इथे 1/2 गुणिले PC. P आणि C. PCचं माप किती असणार आहे? आपल्याला इथं कुठेही माप दिलेलं नाही. PCचं माप काय आहे? बघा, AC हा काय आहे? एक कर्ण आहे. हा कर्ण P या बिंदूमध्ये काय झालेला आहे? दुभागलेला आहे. आणि तो दुभागल्यामुळे ह्या दोन्ही बाजू कशा तयार झाल्या? सारख्या. याचे जे दोन भाग झाले ते दोन्ही भाग कसे आहेत? एकरूप आहेत, सारखे आहेत. मग PC हा काय आहे? ही PC बाजू जी आहे ही कशी तयार झाली? तर ACच्या ती काय आहे? अर्धी आहे. कर्ण ACच्या अर्धी ही PC बाजू आहे. मग मी लिहिताना कसं करणार? हाफ इंटू PC कशी? AC. PCचाच अर्थ काय आहे? अर्धा भाग ACचा. म्हणून हाफ गुणिले AC. गुणिले आता BP. BP कसा आहे? BP हा BP, BD हा कर्ण आहे आणि BD या कर्णामध्ये P बिंदूमध्ये तो BD कर्ण दुभागलाय. त्याच्यामुळे ही BP आणि PD ह्या दोन बाजू कशा आहेत? एकरूप आहेत. या दुभागल्यामुळे ह्याचे दोन समान भाग झाले. मग BP म्हणजेच काय? BDच्या अर्धा भाग. मग BPच्या ऐवजी मी काय लिहिणार? हाफ गुणिले BD. समजले इथपर्यंत? परत बघा, BPCचं हे पूर्ण क्षेत्रफळ काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपण अभ्यासलेलं आहे की त्रिकोण BPCचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. 1/2 पाया काय घेतला आपण BPC मध्ये? PC आणि BP ही काय घेतली? उंची. आता PC काय आहे? तर PC हा AC या कर्णाच्या काय आहे? अर्धा आहे. म्हणून लिहिताना काय लिहिलं? PC न लिहिता हाफ गुणिले AC लिहिलं. BP हा काय आहे? BD या कर्णाच्या अर्धा, म्हणून हाफ गुणिले BD. इथपर्यंत तुम्हाला कळलं? म्हणजेच आता इथे काय होईल सांगा बरं? हे झालं ह्या त्रिकोणाचं आपल्या क्षेत्रफळ तयार झालेलं आहे. आता इथे घेताना आपण काय करणार आहोत? अंशाचा गुणाकार 1 बे गुणिले 2 गुणिले 2 4 गुणिले AC गुणिले हाफ इंटू BD. इथपर्यंत सगळ्यांना कळलं? आता हे करत असताना हे झालं ह्याचं क्षेत्रफळ. इथे हा गुणाकार सुद्धा येईल आपल्याला. अंशांचा संख्यांचा करूया. 1 बेचोक 8 गुणिले AC गुणिले BD. हे झालं हे एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ. आपल्याला ह्या संपूर्ण चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे, अख्ख्या चौरसाचं. मग याचं क्षेत्रफळ काढताना काय होणार तयार? चौकोन ABCD चे क्षेत्रफळ बरोबर 4 गुणिले त्रिकोण BPC चे क्षेत्रफळ. 1 2 3 4 म्हणून 4 गुणिले BPC चं क्षेत्रफळ बरोबर 4 गुणिले काय क्षेत्रफळ आलेलं आहे BPC चं? 1/8 गुणिले AC गुणिले BD. बरोबर? आता इथे अंश आणि छेदाचा भागाकार होतो. 4 1 4 4 2 8 म्हणजेच 1/2 गुणिले AC गुणिले BD. हे आलं ABCD या समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ. आता इथे काय लक्षात ठेवायचंय? तर AC हा काय आहे? AC हा काय आहे? कर्ण आहे. कर्ण 1 म्हणूया याला. आणि BD हा काय आहे? कर्ण 2. म्हणजे सूत्र काय तयार झालं? 1/2 गुणिले कर्णांच्या
लांबीचा गुणाकार. काय सूत्र तयार झालं? 1/2 गुणिले कर्णाच्या लांबींचा गुणाकार. परत एकदा बघा, समभुज चौकोनाच्या कर्ण एकमेकांना दुभागल्यामुळे 4 काटकोन त्रिकोण तयार झाले. हे समभुज चौकोनातले चारही त्रिकोण हे काय आहेत? एकरूप आहेत, सारख्या मापाचे आहेत. एकाच क्षेत्रफळ मिळाल्यानंतर चारही त्रिकोणांचं समान असणार आहे. त्या सगळ्यांची बेरीज म्हणजे समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ. मग त्रिकोण ABDC मध्ये काय झालेलं आहे? इथे AB, इथे आपण नेहमी नाव लिहिताना क्रमाने लिहितो, असं मध्ये लिहित नाही. DC मध्ये कर्ण AC आणि कर्ण BD हे त्याचे कर्ण आहेत. मग आपल्याला त्रिकोण हा घेऊया. त्रिकोण BPC मध्ये BPCचं क्षेत्रफळ 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. 1/2 पाया इथे आहे PC आणि उंची आहे BP, ती आपण इथे लिहिली. 1/2 गुणिले PC म्हणजे काय आहे? PC हा काय आहे? कर्ण AC चा अर्धा भाग. म्हणून लिहिताना PC काढून टाकलं, त्याच्याऐवजी 1/2 गुणिले AC म्हणजे 1/2 चा अर्धा भाग म्हणजेच PC. 1/2 गुणिले BD म्हणजेच BP, ते घेतलं. आपण संख्यांचा गुणाकार करून घेतला, तो आला 1/8 आणि AC गुणिले BD हे आलं आपलं एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ. मग एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ आल्यानंतर चारही त्रिकोणांचं काढण्यासाठी मी 4 गुणिले त्रिकोण BPC घेतला. BPCचं क्षेत्रफळ आलेलं आहे 1/8 गुणिले AC गुणिले BD, ते मी इथे लिहिलं 4. 4 एके 4, 4 दुने 8, उरले 1/2 गुणिले AC गुणिले BD. AC हा कर्ण आहे, BD हा सुद्धा कर्ण आहे, म्हणजेच आपलं समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय तयार झालं? 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार. समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काय तयार झालं? 1/2 गुणिले कर्णाच्या लांबींचा गुणाकार. समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ आपण पाहिलं, ते काय होतं? पाया गुणिले उंची. आयताचं क्षेत्रफळ, आपण आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र पाहिलं की लांबी गुणिले रुंदी, आणि चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र बाजू गुणिले बाजू म्हणजेच बाजूचा वर्ग. ही सूत्र कशी तयार झाली हे आपण पाहिलेलं आहे. हे नीट लक्षात ठेवायचंय. तुम्ही जसे मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला काही प्रमेय येतात आणि ती सिद्ध करायची असतात, तर या गोष्टी काय झाल्या पाहिजेत? माहीत असल्या पाहिजेत. आता त्याच्यावरून आपण उदाहरण सोडवूया. आता उदाहरणाकडे बघा, कारण ही गणित 4 मार्काला वगैरे येतात. एकही पायरी सोडायची नाही, सोपं आहे आणि तुम्हाला ते नक्की येतंय. एका समभुज चौकोनाच्या 2 कर्णांची लांबी अनुक्रमे 11.2 सेंटीमीटर व 7.5 सेंटीमीटर आहे, तर त्या चौकोनाचं क्षेत्रफळ काढा. गरज जरी नसली तरी तुम्ही काय करायचं आहे? एक आकृती काढून घ्यायची आहे, समभुज चौकोनाची रफ आकृती. त्याला माप वगैरे काही गरज नाहीये. हा आहे माझा समभुज चौकोन. त्याचा एक कर्ण, हा कर्ण आहे, त्या कर्णाचं माप आहे 11.2 आणि हा दुसरा कर्ण आहे, त्याचं माप आहे 7.5. सूत्र आपण शिकलेलो आहोत, तर नेहमी काय करायचं आहे? अगोदर सूत्र लिहायचं आहे. मग कसं लिहाल इथे? समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय शिकलो सूत्रात आपण? 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार. हे आपण सूत्र शिकलो. बरोबर 1/2 गुणिले, या चौकोनामध्ये 2 कर्ण दिलेले आहेत. किती दिलेलं आहे? एका कर्णाचं माप किती दिलेलं आहे? 11.2 आणि दुसऱ्या कर्णाचं माप दिलेलं आहे 7.5. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ही उदाहरणं सोडवू शकता. मी तुम्हाला 2 पद्धती दाखवणार आहे. आता इथे 1/2 गुणिले, मी आता दशांश चिन्ह काढून टाकणार आहे. 11.2 म्हणजेच 112/10. एका संख्येनंतर जेव्हा दशांश चिन्ह असतं त्यावेळेला त्याचा छेद किती असतो? 10 असतो.
गुणिले 7.5 म्हणजेच 75/10. इथपर्यंत सगळं मांडणी काय केली ते. आता काय करूया, भाग लावूया. एकक स्थानी 5 आहेत आणि एकक स्थानी 0 असतील तर त्याला कितीने भाग लागतो, 5ने भाग लागतो. मग 5ने इथे भाग लावूया आपण. 5 दुने 10, 5 एक्के 5, 7तून 5 गेले, राहिले 2, वरून घेतले 5, 25 झाले, म्हणजे 5 5 25. इथे छेद एकक स्थानी 0 आहे, इथे एकक स्थानी 5 आहेत, म्हणजे पुन्हा 5चा भाग लागू शकतो. 5 दुने 10, 5 त्रिक 15. एकक स्थानी 2 आहेत तर 2ने भाग जातो. 0 2 4 6 8 हे अंक जर एकक स्थानी असतील तर त्याला 2ने भाग जातो. बे एक्के बे, बे पंचे 10, 11तून 10 गेले 1 उरला, वरून घेतले 2, 12 झाले, बेसक 12. एकक स्थानी पुन्हा 6 आहेत, म्हणजे 2ने भाग जातो. बे एक्के बे, बे दुने 4 उरला 1 आणि बे अठ्ठी 16. 28/2 म्हणजेच बे एक्के बे, 14 दुने 28 किंवा बे 14 28 किंवा बे एक्के बे, बे चोक 8. एवढा सगळा भागाकार केल्यानंतर काय राहिलं शिल्लक, 14 गुणिले 3 म्हणजेच 14 त्रिक किती, 42. माप कशामध्ये दिलेले आहे, सेंटीमीटर मध्ये दिलेले आहे. आपण काय काढलेलं आहे, क्षेत्रफळ, म्हणून ह्याचे एकक लिहिताना चौरस सेंटीमीटर. हा फक्त जो एकक लिहितो, ह्या एककाला सुद्धा 1 मार्क असतो. जेव्हा परीक्षक तुमचा पेपर तपासतात तेव्हा हे जर नसेल आणि 4 मार्काचं उदाहरण असेल तर तुम्हाला 3.5 मार्कच दिले जातात. त्यामुळे एकक लिहायला विसरायचं नाही. आता काही मुलं जी गणितात एक्सपर्ट आहेत, त्यांना पटापट भाग लावता येतो, त्यांनी काय करायचं आहे, त्यांच्या पद्धतीने पटकन भाग लावू शकता. मग कसा लावाल भाग, फक्त मी आता इथे लिहून ठेवते. 1/2 गुणिले 11.02 गुणिले 7.05. ज्या मुलांना पटापट भाग येतो, ज्यांना दशांश चिन्ह कुठे द्यायचं हे समजतं, त्यांनी काय करायचं, बे एक्के बे, बे पंचे 10 उरला 1, वरून घेतले 2, 12, बेसक 12. एका संख्येनंतर दशांश चिन्ह, गुणाकारामध्ये जसं आहे तसं. आता इथे काय झालं, 5.6 गुणिले 7.5. ह्या दोघांचा गुणाकार तुम्ही करू शकता. ह्या दोघांचा गुणाकार रफ मध्ये करा आणि दशांश चिन्ह 2 संख्येनंतर द्यायचं. आता रफ मध्ये म्हणजे मी तुमच्या माहितीसाठी इथे समोरच तुम्हाला दाखवते, की काही मुलं घाबरून जातात की मला आता हे येणार नाही, तर तुम्ही रफ पेज मध्ये करायचं आहे. तुमच्या माहितीसाठी मी इथे दाखवते, किंवा आपण या पेपरवर इथे रफ करूया. काय आहे, 5.06 गुणिले 7.5 यांचा गुणाकार करा. कशाने गुणूया आधी आपण, 5ने गुणूया. 5 सक 30, 0 हातचे आले 3, 5 5 25, 25 आणि 3 28. तुम्ही 8वीत आहात, तुम्हाला सगळ्यांना गुणाकार येतो हे मला माहित आहे. पुन्हा 7ने गुणणार आहोत. 7 हे दशक स्थानाला आहेत, याची किंमत ही 70 असते, म्हणजे आपण 70ने इथे गुणत आहोत. त्याचा 0 आपण आधीच देऊन ठेवूया. 7 सक 42, हातचे आले 4, 7 5 35, 35 आणि 4 39. यांची काय करणार, बेरीज. 8 आणि 2 10, हातचा आला 1, 9 1 10 आणि 2 12, हातचा आला 1 4. दशांश चिन्ह, गुण्य आणि गुणक दोघांमध्येही दशांश चिन्ह असल्यामुळे दशांश स्थळांची बेरीज करायची. एका संख्येनंतर म्हणजे 1 आणि 2, म्हणून 2 संख्येनंतर दशांश चिन्ह देणार आहोत. म्हणजे उत्तर आलं 42 चौरस सेंटीमीटर. आलं तेवढंच उत्तर आपल्या इथे, 42 चौरस सेंटीमीटर. तर तुम्ही अशा पद्धतीचे गुणाकार, अशा पद्धतीचे भागाकार बसल्या बसल्या, कधीतरी कंटाळा येतो काही करून, तर ह्याची प्रॅक्टिस करा, की जेणेकरून तुम्हाला उदाहरणं फटाफट सोडवता येतील. तर ही प्रॅक्टिस करायची आहे.
सगळं सोपं आहे आणि तुम्हाला सगळं येतं, फक्त तुम्ही घाबरून जाता आणि म्हणून तुम्हाला गणित हा भाग कठीण वाटतो. आता आपण दुसऱ्या उदाहरणाकडे वळूया. एका समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ 96 चौरस सेंटीमीटर आहे. त्याचा एक कर्ण 12 सेंटीमीटर आहे. तर त्या चौकोनाच्या बाजूची लांबी काढा. काय दिलेलं आहे बघा. एक समभुज चौकोन, याच्या चारी बाजू कशा आहेत? सारख्या. याचं क्षेत्रफळ म्हणजे ही आतला भाग दिलेला आहे, तो किती आहे? 96 चौरस सेंटीमीटर. एक कर्ण हा दिलेला आहे, हा आहे 12 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय काढायला सांगितले? ही बाजू काढायला सांगितले. चौकोनाच्या बाजूची लांबी. हा कर्ण नाही विचारलेला, काय विचारलेला आहे? एका बाजूची लांबी. पण ती काढताना आधी आपल्याला काय काढावं लागणार आहे? दुसरा कर्ण काढावा लागणार आहे. सूत्राकडे जायचं. काय सूत्र आपल्याला मिळालेलं आहे? समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्ण गुणिले कर्ण, म्हणजेच दोन कर्णाच्या लांबीचा गुणाकार. मी इथे आता काय केलंय? कर्ण गुणिले कर्ण लिहिलं आहे. या आकृतीला समजा आपण दिलं, तुम्ही नाही दिलं तरी चालणार आहे, दिलं तरीही चालणार आहे. तर आपण न देता आता इथे करूया किंवा ह्याला नावं देऊन टाकूया. A, B, C, D या चौकोनामध्ये चौकोन ABCD चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले हा कर्ण काय आहे? BD आणि दुसरा कर्ण आहे AC. कळलं इथपर्यंत? आता समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ किती दिलेलं आहे? किमती भरूया. 96 चौरस सेंटीमीटर. क्षेत्रफळ दिलेलं आहे 96 बरोबर 1/2 गुणिले BD. आता एक कर्ण दिलेला आहे, एका कर्णाचं माप आपण लिहूया 12 आणि एक कर्ण हा आपल्याला काय करायचा आहे? काढायचा आहे. म्हणून आपण त्याचं नाव तसंच ठेवूया, कर्ण AC. बरोबर. आता आपण भाग करायचा आहे, म्हणून बेक के बे बेसक 12. काय राहिलं? 96 बरोबर 6 गुणिले AC. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? आता एसीचं माप आपल्याला काढता येणार आहे. एसीला 6 ने काय केलेलं आहे? गुणलेलं आहे. म्हणजेच ह्या 6 ने आपण या क्षेत्रफळाच्या संख्येला भागलं की आपल्याला एसीचं माप कळणार आहे. म्हणून लेंथ एसी बरोबर 96/6. भाग लावा. 6 1 6, 9तून 6 गेले, उरले 3, वरून घेतले 6, 36 झाले. 6 6 36. मग एसीचं माप किती आलं? 16 सेंटीमीटर. ह्याला चौरस सेंटीमीटर म्हणणार का? तर नाही. क्षेत्रफळ आपण चौरस सेंटीमीटर मध्ये मोजतो. म्हणजे जेव्हा आपल्याला क्षेत्रफळ विचारतात तेव्हा त्याचं एकक हे आपण चौरस सेंटीमीटरच लिहिणार आहोत. पण आता आपण काय केलेलं आहे? कर्ण काढलाय. कर्णाचं माप हे सेंटीमीटर मध्ये दिलेले आहे. एक कर्ण 12 सेंटीमीटर, म्हणजे आलेला दुसरा कर्ण किती आहे? 16 सेंटीमीटर. मग आता इथे बघा काय झालं? हे एक माप आपल्याला माहिती आहे आणि आपण आता हे माप काढलं. आता BD हा पूर्ण कर्ण किती आहे? 12. म्हणजे आता हे बिंदू E मध्ये छेदतात असं म्हणूया आपण याला. मग BE चं माप किती असेल? तर 6. आणि AE चं माप किती असणार? 16 आपला आलेला आहे AC, म्हणजे याचं माप असणार आहे 8. येथे लक्षात तुमच्या कर्ण BDच्या AE हा काय आहे? निम्मा आहे. मोठ्या आकृतीत जरा बघा. हा कर्ण BD हा किती दिलेला आहे आपल्याला? 12 दिलेला आहे. इथे हा दुभागलेला आहे, दोन्ही बाजू सारख्या, म्हणजे हे माप झालं 6. आणि हा कर्ण आपण आत्ताच काढला, हा किती आला? 16 सेंटीमीटर, म्हणजेच हा निम्मा किती आहे? 8. आता आपल्याला ह्या बाजूचं माप विचारलेलं आहे. कुठले त्रिकोण तयार झालेला आहे? काटकोन त्रिकोण. मग आपल्याला ह्या बाजूचं माप काढताना कसं काढणार आहोत आपण?
तर हा काटकोन त्रिकोण आहे. दोन्ही काटकोन करणाऱ्या बाजूंचं माप आपल्याला माहिती आहे. काढायचं कुठलं आहे, याला काय म्हणतो आपण काटकोन त्रिकोणामध्ये? AB या बाजूला काय म्हणतो? कर्ण. आणि काटकोन त्रिकोणामध्ये काय येतं? तर पायथागोरसचं प्रमेय आपण वापरतो. तुम्ही शिकलेले आहात. मग पुढचं गणित काढताना आपण कसं लिहिणार आहोत? पायथागोरसच्या प्रमेयानुसार. काय आहे पायथागोरसचं प्रमेय? तर कर्ण वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज, म्हणजेच बाजू वर्ग अधिक बाजूचा वर्ग. पायथागोरसचं प्रमेय काय? कर्णाच्या वर्गाची बेरीज ही काटकोन करणाऱ्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे बरोबर असते. मग ही बाजू, आता आपल्याला काय काढायचं आहे? AB. कर्ण ही ते काय आहे? AB. म्हणजे AB चा वर्ग बरोबर बाजू काय आहे? ह्याला आपण माप दिलं होतं E. बाजू BE किती? 6चा वर्ग आणि बाजू AE 8चा वर्ग. लक्षात आलं हे कसं लिहिलं ते? हे माप आपण कर्णाचं काढलेलं आहे. म्हणून AB चा वर्ग बरोबर 6चा वर्ग किती? 36. 8चा वर्ग 64. म्हणून AB चा वर्ग बरोबर किती आले? 100. AB गुणिले AB 100. म्हणून AB किती आला? 10. 100 हा कशाचा वर्ग आहे? 10चा. म्हणून AB चं माप किती आलं? 10. म्हणजे ह्या समभुज चौकोनाची बाजूची लांबी किती आली? 10. समभुज म्हणजे चारी बाजू सारख्या, म्हणजे प्रत्येक बाजूचं माप किती असणार आहे? 10 सेंटीमीटर. म्हणजे इथे उत्तर किती आलं आपलं? 10 सेंटीमीटर. गणित कसंही दिलं, काहीही विचारलं तरी सूत्र तेच वापरायचं आहे. सूत्राच्या किमती घालून उदाहरण तसंच सोडवायचं आहे. आलंय सगळ्यांच्या लक्षात? आता आपण पुढच्या गणिताकडे जाऊया. लक्षात ठेवायचं आहे, सूत्र आपल्याला मिळालेलं आहे. समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णाच्या लांबींचा गुणाकार, म्हणजे कर्ण एक कर्ण आणि दुसरा कर्ण. त्याच्यानुसार आपण वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं सोडवतोय. आता पुढच्या उदाहरणाकडे चला. एका समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी 15 व 24 सेंटीमीटर आहे, तर त्याचं क्षेत्रफळ किती? आता हे अगदी साधं सोपं गणित आहे, हे आपण सोडवणार. सूत्र तुम्हाला माहिती आहे आणि नेहमी सूत्र लिहायचं, कारण सूत्र लिहिण्याला सुद्धा 1 मार्क असतो. आणि ज्या वेळेला तुम्ही उदाहरणं सोडवता त्यावेळेला मोठ्याने न बोलता मनात बोलायचं आहे, पण बोलूनच सोडवायचं आहे. कुणीही न काय म्हणतात मुक असल्यासारखं सोडवायचं नाही. आता मी मोठ्याने बोलते कारण मी तुम्हाला शिकवते, तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून. समभुज चौकोन हा शब्द न लिहिता आपण छोटासा काढला तरी चालणार आहे. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार. इथे आकृती अपेक्षित जरी नसली तरी तुम्ही काढू शकता. तुमचा पेपर जास्तीत जास्त परीक्षकाला कसा आवडेल ते तुम्ही पाहू शकता. पटकन रफ आकृती काढली, त्याला नावं दिली, इथे नावं लिहिली तर तुमचा पेपर जास्तीत जास्त छान दिसतो. आता आपण इथे डायरेक्ट सोडवतोय. 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार. कर्ण काय दिलेले आहेत? 15 व 24 सेंटीमीटर. 15 गुणिले 24. आता इथे छेदस्थानी 2 आहेत आणि इथे एकक स्थानी 4 आहेत, म्हणजे दोनांनी ह्याला भाग जाणार आहे. बेक के बे, बेक के बे, बे दुने 4. 15 गुणिले 12. आता यांचा गुणाकार करूया. 12 ने प्रथम एककाला गुणूया. 12 पंचे 60, हातचे आले 6. 12 एके 12, 12 आणि 6 18. क्षेत्रफळ काढतोय म्हणून चौरस हे एकक अत्यंत महत्वाचं. माप सेंटीमीटर मध्ये दिलेलं आहे म्हणून त्याच्या पुढे आपण सेंटीमीटर लिहिणार आहोत. म्हणजे ह्या समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ किती आलं? 180 चौरस सेंटीमीटर. हे साधी सोपी गणित आहेत आणि हाच प्रश्न विचारून कधीतरी बाजूचं माप विचारतील,
कर्णाची लांबी काढायला सांगतील तर वेगवेगळ्या कधी परिमिती देतील आणि परिमितीवरून तुम्हाला उदाहरण सोडवावं लागेल. यासाठी आपण पुढच्या उदाहरणांकडे जाऊया म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त समजणार आहे. आता पुढचं उदाहरण आहे, एका समभुज चौकोनाची परिमिती 100 सेंटीमीटर असून त्याच्या एका कर्णाची लांबी 48 सेंटीमीटर आहे, तर त्या चौकोनाचं क्षेत्रफळ किती येईल? समभुज चौकोन काय दिलेलं आहे? परिमिती. परिमिती म्हणजे काय? तुम्ही शिकलेले आहात. परिमिती म्हणजे दिलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज. ह्या ज्या 4 बाजू आहेत या चारही बाजूंची बेरीज म्हणजेच ही आकृतीची काय आहे? परिमिती. याची परिमिती दिलेली आहे 100 सेंटीमीटर. एका कर्णाचं माप दिलेलं आहे. आता ह्याला नाव देऊया आपण PQRS. पूर्ण परिमिती 100 सेंटीमीटर, एका कर्णाची लांबी 48, समजा लेंथ QS घेऊया, त्याचं माप दिलेलं आहे 48 सेंटीमीटर. तर चौकोनाचं आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे? क्षेत्रफळ काढायला सांगितलेलं आहे. परिमिती म्हणजे काय? 4 बाजूंची बेरीज. मग किती येईल? एक बाजू किती येईल? तोंडी सुद्धा तुम्ही काढू शकता. तोंडी काढा, तोपर्यंत मी ते सूत्र सांगते. समभुज चौकोनाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू, कारण समभुज चौकोनाच्या चारही बाजू समान मापाच्या असतात. आता इथे परिमिती किती दिलेली आहे? 100 बरोबर 4 गुणिले बाजू, म्हणून बाजू बरोबर 100/4, 25 चोक 100 म्हणजे 25 सेंटीमीटर ही काय आली? त्याची एक बाजू आली. सर्व बाजू समान म्हणजे प्रत्येकाचं माप 25 सेंटीमीटर. कळलं इथपर्यंत? आता आपल्याला काय सांगितलेलं आहे? चौकोनाचं क्षेत्रफळ काढा. आता चौकोनाच्या क्षेत्रफळात इथे आपल्याला एका त्रिकोणाचं आपण काढलं की आपल्याला काय मिळणार आहे? चारही त्रिकोणांचं काढून आपण संपूर्ण चौकोनाचं क्षेत्रफळ काढू शकतो. म्हणजे इथे आपल्याला बाजू मिळाली. आपल्याला दोन्ही पद्धतीने काढता येईल. आपण हे माप घेतलेलं आहे QS. QSचं किती आहे? पूर्ण 48 आहे, बरोबर. म्हणजे याचं निम्म किती असणार आहे? 24. पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला काय मिळणार आहे? कर्ण मिळणार आहे. दुसरा कर्ण काढावा लागणार आहे, कारण 2 कर्णांचा गुणाकार म्हणजे समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ. एक कर्ण माहितीये म्हणजे आपल्याला दुसरा कर्ण काढावा लागणार आहे. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर आता हे न वापरता आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयानुसार काढूया किंवा त्रिकोणाच्या क्षेत्रफळानुसार आपण काढूया. पायथागोरसच्या प्रमेयानुसार त्रिकोण PQ ह्याला नाव देऊया T. ह्या बिंदूला नाव काय देऊया? T. कोणताही त्रिकोण घेतला तरी सुद्धा चालेल. पायथागोरसच्या प्रमेयानुसार त्रिकोण PTQ मध्ये काय येणार? कर्णवर्ग बरोबर बाजू QT चा वर्ग अधिक बाजू PT चा वर्ग. कर्ण काय आहे? PQ. म्हणून PQ किती आहे? 25. 25 चा वर्ग बरोबर QT किती आहे? 24 चा वर्ग आणि PT आपल्याला काय करायचं आहे? काढायचा आहे. PT चा वर्ग. त्यानुसार इथे आता आपण काय करणार आहोत? PT चं काय घेणार आहोत? त्याचं माप आपल्याला काढायचं आहे. म्हणून
पीटीचा वर्ग बरोबर याच्यातून आपण काय करणार आहे, 25चा वर्ग वजा 24चा वर्ग, या पद्धतीने आपण काय करणार आहोत, उदाहरण सोडवणार आहोत. आता काय येईल ह्याच्यामध्ये, हा वर्ग आपण काय करणार आहोत, काढणार आहोत. तर लक्ष इकडे द्यायचं. आता याचं काढत असताना वर्ग आपण काढून ठेवूया. आता म्हणून पीटीचा वर्ग बरोबर 25चा वर्ग तुम्हाला माहिती आहे कसा काढतो, एकक स्थानी 5 असतील तर कसा घेतो, 5चा वर्ग 25 लिहितो. ह्या दोनाच्या पुढची संख्या 3 क्रमाने येणारी, बेत्रिक 6, म्हणजे 25चा वर्ग आला 625. तुमचे 30 पर्यंत वर्ग पाठ असतीलच, त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट सुद्धा करता येईल. 24चा वर्ग म्हणजेच 24 गुणिले 24. आता काही मुलांमध्ये की आपल्याला पटकन कसं करता येईल, तर ते सुद्धा आपल्याला काढता येईल. पण मी तुम्हाला आता 24चा वर्ग म्हणजे 24 गुणिले 24 करायचा आहे, किंवा 20चा वर्ग पर्यायामध्ये दिलेलं असतं, उत्तर शोधायचं असतं जेव्हा स्कॉलरशिपला, तेव्हा काय करतो आपण, 24 ही संख्या कशामध्ये आहे, तर 20चा वर्ग आणि 25च्या वर्गाच्या मध्ये आहे, तेव्हा पर्यायातनं आपल्याला उत्तर लगेच शोधता येतं. आता गुणाकार कोणत्याही पद्धतीने तुम्ही करू शकता, त्या ह्यानी करा. आपण काही मुलांना समजत नाही तर आपण एककाकडून करूया. 4 चोक 16, हातचा आला 1, 4 दुने 8 आणि 1 9, बेचोक 8, बे दुने 4 आणि 1 5, 676. सॉरी 676 नाही येणार आहे, बे दुने 4, 576. बघा मी सुद्धा वर्ग विसरले, तर असं विसरून चालणार नाहीये. आता यांची वजाबाकी केल्यानंतर पीटीचा वर्ग बरोबर यांची वजाबाकी करूया. 15तून 6 गेले 9, हातचा आला 1, 12तून 8 गेले 4, हातचा आला 1 आणि 6तून 6 गेले 0, 49. म्हणजेच पीटी बरोबर 49 हा कशाचा वर्ग आहे, 7चा, म्हणून पीटी बरोबर किती आले, 7. याचं माप किती आलं, 7 आलेलं आहे. मग अर्ध्या कर्णाचं माप 7 आणि हे 7 म्हणजे पीआरचं माप किती येणार आहे, पीआरचं संपूर्ण माप येणार आहे 14. आपण आणखी वेगळा पेपर घेऊया. हे तुम्हाला इथपर्यंत समजलं. आपल्याला चौकोनाचं काय विचारलेलं आहे, क्षेत्रफळ. एक कर्ण दिलेला आहे, तो कर्ण किती आहे, 48, आणि दुसरा कर्ण किती आलेला आहे आपला, 7, म्हणजेच 14. 7 आणि 7 14 आलेला आहे. मग समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्ण गुणिले कर्ण बरोबर 1/2 गुणिले एक कर्ण आपल्याला दिलेला आहे, तो आहे 48, आणि दुसरा कर्ण किती आला आपला, 14 सेंटीमीटर. म्हणजेच आता ह्या दोनांनी भाग लावूया. बे दुने 4, बेचोक 8, म्हणजेच 24 गुणिले 14. आता 14 चोक 56, हातचे आले 5, 14 दुने 28, 28 आणि 5 33, 336 चौरस सेंटीमीटर.
हे काय आलं, या समभुज चौकोनाचं पूर्ण क्षेत्रफळ आलं. परत एकदा बघा, एका समभुज चौकोनाची परिमिती किती दिलेली आहे, 100 सेंटीमीटर दिलेली आहे. त्याचा एका कर्णाचं माप दिलेलं आहे 48, तर त्या चौकोनाचं क्षेत्रफळ किती येईल. समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपल्याला दोन्ही कर्ण माहित असणं गरजेचं आहे. एक कर्ण दिलेला आहे आणि परिमिती दिली. परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज. परिमिती 100 म्हणून एक बाजू किती आली, 25 सेंटीमीटर आली. मग इथे काटकोन त्रिकोण जे तयार झाले, तर काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय वापरतो. त्या प्रमेयानुसार आपण काय केलं, या बाजूचं माप काढलं. ते किती आलं माप, 7 सेंटीमीटर आलं. अर्धा कर्ण 7 म्हणजेच पूर्ण कर्णाची लांबी किती आली, 14 सेंटीमीटर. म्हणून लेंथ PR बरोबर 14 सेंटीमीटर. एक कर्ण 48 सेंटीमीटर, दुसरा कर्ण 14 सेंटीमीटर. म्हणून समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्ण गुणिले कर्ण किंवा कर्णाच्या लांबींचा गुणाकार. 1/2 गुणिले एक कर्ण 48, दुसरा कर्ण 14 आणि त्यांचा गुणाकार किती आला, 336 चौरस सेंटीमीटर. म्हणजे विचारलेल्या प्रश्नानुसार या चौकोनाचं क्षेत्रफळ किती आलं, 336 चौरस सेंटीमीटर आलेलं आहे. आता पुढचं एक उदाहरण आपण बघूया आणखी. एका समभुज चौकोनाचा कर्ण 30 सेंटीमीटर आहे. त्याचं क्षेत्रफळ 240 चौरस सेंटीमीटर आहे. तर त्या चौकोनाची परिमिती काढा. बघा, सूत्र तर आपल्याला एकच वापरायचं आहे, पण त्या सूत्राचा उपयोग करून आपल्याला प्रश्न कसे वेगवेगळ्या स्वरूपात विचारले जातात. तर फक्त क्षेत्रफळ विचारतील, कधी बाजूची लांबी विचारतील, कधी कर्णांची लांबी विचारतील, तरीही घाबरायचं नाही. आता समभुज चौकोनामध्ये एक कर्ण दिलेला आहे. याचं माप किती दिलेलं आहे, 30 सेंटीमीटर. आणि याचं क्षेत्रफळ म्हणजे याने व्यापलेली जागा दिलेली आहे 240 चौरस सेंटीमीटर. आणि याचा उपयोग करून आपल्याला काय काढायचे आहे, परिमिती. म्हणजे बाजूची लांबी मिळाल्यानंतर आपल्याला या समभुज चौकोनाची परिमिती काढता येईल. मग आधी आपल्याला काय करावे लागेल, तर या कर्णाचं माप काढावं लागेल. कर्णाच्या मापावरून आपल्याला त्रिकोण मिळेल, काटकोन त्रिकोण, आणि त्याच्यानुसार आपल्याला ही बाजू काढता येईल. ह्याला नाव आपण देऊया LMNO आणि P बिंदूमध्ये कर्ण त्याचे छेदतात आहे. चौकोन LMNO मध्ये 1/2 गुणिले पहिला कर्ण गुणिले दुसरा कर्ण. LMN मध्ये म्हणजे याचा क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. तर क्षेत्रफळ किती दिलेलं आहे, 240 बरोबर 1/2 गुणिले एक कर्ण दिलेला आहे 30 सेंटीमीटर, 30 गुणिले दुसरा कर्ण आपल्याला काय करायचं आहे, काढायचा आहे. 2 एक्के 2, 2 15 30 म्हणजेच 15 दुने 30. म्हणून 240 बरोबर 15 गुणिले कर्ण. कर्णाला 15 ने गुणलेलं आहे, म्हणजेच कर्णाने काय करणार आहोत आपण, 240 ला भागणार आहोत. म्हणून कर्ण बरोबर 240 भागिले 15. भाग लावूया. 15चा पाडा घेऊन तुम्हाला येत असेल भाग तरी लावू शकता, किंवा 5ने भाग लावू शकता. एकक स्थानी 0 आणि 5 आहेत. 5 त्रिक 15, 5 चोक 20, उरले 4 वरून घेतले 0, 5 48, 16 त्रिक 48 म्हणजेच 3 एक्के 3, उरला 1, 3 सक 18. म्हणजे कर्ण किती आला, 16 सेंटीमीटर. ह्या कर्णाचं माप किती आलं, 16 सेंटीमीटर.
आता लक्ष द्यायचं आहे, हा पूर्ण कर्ण 30 आहे, म्हणजेच MP किती येणार, म्हणून लेंथ MP बरोबर हा पूर्ण 30 आहे, म्हणजे MP चं माप किती येणार आहे, 15 सेमी. आता कर्ण आपण काढला त्याचं माप आहे 16, म्हणजे लेंथ LP बरोबर 8 सेंटीमीटर. आणि आता आपल्याला ही बाजू काढायची आहे, मग हा त्रिकोण घेऊया. म्हणून त्रिकोण LPM मध्ये LPM बरोबर, आता LPM मध्ये काय आहे, कर्ण वर्ग, कारण हा पायथागोरसचा प्रमेय आहे, पायथागोरसचं प्रमेय आपण वापरतोय. कर्ण वर्ग बरोबर बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. आता कर्ण काय आहे इथे, आपल्याला ते तर माप काढायचं आहे. लेंथ LM बरोबर बाजू MP किती आहे, 15चा वर्ग, आणि ह्याचा वर्ग किती आहे LP, 8, 8चा वर्ग. म्हणून लेंथ LM चा वर्ग, वर्ग लिहायचं राहिलं, 15चा वर्ग 225, 8चा वर्ग 64, म्हणून लेंथ LM चा वर्ग बरोबर 5 आणि 4 9, 6 आणि 2 8 आणि 2, 289 हा काय झाला LM. आता 289 हा कशाचा वर्ग आहे ते आपल्याला काय करायचंय, काढायचं आहे. म्हणून लेंथ LM बरोबर, तुम्ही वर्गमूळ शिकलेले आहात. आता एकक स्थानी 9 आहेत, तर कशाचा वर्ग एकक स्थानी 9 येऊ शकतो, आपल्याला 289 हा कशाचा वर्ग आहे हे आपल्याला बघायचं आहे. आता 15चा वर्ग किती आहे, 225 बरोबर. त्याच्यानंतर 20चा वर्ग आहे 400, आणि हा दिलेला आहे आपल्याला 289, म्हणजे 15चा वर्ग आणि 20चा वर्ग ह्या दोघांमधल्या संख्येतल्या कोणाचा तरी हा वर्ग असणार आहे. स्कॉलरशिपच्या दृष्टीने लक्षात घ्या, पटकन उदाहरण सोडवायचं आहे. मग एकक स्थानी 3 कधी येऊ शकतात, तर 3चा वर्ग 9 येतो आणि 7चा वर्ग 9, म्हणजे एकक स्थानी इथे 9 येऊ शकतात. म्हणजे हा 17चा वर्ग आहे का ते बघायचं आहे, तर हा 17चा वर्ग आहे. तुम्ही वर्गमूळ काढायचं आहे 289चं, आणि त्यानुसार तो वर्ग कशाचा आहे ते बघायचं. तर तो आहे 17चा वर्ग, म्हणजे LM बरोबर किती आलेले आहेत आपले इथे, 17 आलेले आहेत. म्हणजे ही बाजू किती मिळाली आपल्याला, 17. प्रश्नात काय विचारले, तर त्या चौकोनाची परिमिती काढा. परिमिती म्हणजेच काय, चारी बाजूंची बेरीज. म्हणून आता ह्याच्या खाली सोडवायचं आहे, हे गणित जे आपलं झालेलं आहे त्याच्या खाली क्रमाने पुन्हा सोडवायचं आहे. म्हणून समभुज चौकोनाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. 4 बाजू किती आली आपली आता, 17 सेंटीमीटर, म्हणजे 4 गुणिले 14, यांचा गुणाकार 17 चोक 78, 78 काय आलं, सेंटीमीटर, कारण परिमिती आहे सेंटीमीटर मध्ये आहे. चौघांची आपण काय करतो, बेरीज करतो, आणि त्यानुसार ती आली 78 सेंटीमीटर. म्हणजे उत्तर आपल्या इथे किती आलं, 78 सेंटीमीटर. सगळ्यांच्या लक्षात येतंय का, काहीही कठीण नाहीये. कर्ण एक दिलेला आहे, क्षेत्रफळ दिलेले आहे, परिमिती विचारले, परिमिती म्हणजे आपल्याला ही बाजू काढायची आहे. क्षेत्रफळावरून क्षेत्रफळाने एक कर्ण दिलाय म्हणून आपण काय केलं, दुसरा कर्ण काढला. दुसरा कर्ण मिळाल्यानंतर इथे पायथागोरसचं आपण प्रमेय वापरलं. पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय केलं, आपल्याला त्रिकोणाची ही बाजू मिळाली. तसंच याच्यामध्ये आपल्याला आणखी एक करता येतं, लक्ष द्या इकडे, की आपण इथे ह्या एका ह्याचं काढलं, पण आपल्याला हा त्रिकोण सुद्धा घेता येतो. आता हा त्रिकोण कोणता आहे,
बघा इथे हा त्रिकोण कोणता आहे? त्रिकोण सगळ्यांना दिसतंय का? मी मध्ये लिहिते त्रिकोण LMO मध्ये. बघा मी आता हा त्रिकोण घेतला, म्हणजे दोन्ही पद्धतीने आपल्याला करता येतं. हा जर त्रिकोण घेतला तर ह्याच्या क्षेत्रफळाचं सूत्र मी काय वापरेल? LMNचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. हे त्रिकोणाचं क्षेत्रफळ मी ते वापरणार आहे. मग 1/2 गुणिले पाया म्हणजे हा कर्ण, मग एमओचं माप किती दिलेलं आहे? 30. आणि आता हे माप आपल्याला मिळालं होतं LP किती आहे? 8. मिळाल्यानंतर बे 15 30 15 8 20 120 हे काय झालं? याचं क्षेत्रफळ आलं. म्हणजे कुठल्याही, मग ह्याचं जर क्षेत्रफळ 120 आलं तर ह्या दोघांच्या क्षेत्रफळांची बेरीज, याचं 120 ह्याचं 120, म्हणजे ह्याचं क्षेत्रफळ किती? 240. म्हणजे कुठल्याही पद्धतीने आपल्याला उदाहरण काय करता येतं? सोडवता येतं. फक्त गणित नीट वाचायचं, काय दिलेलं आहे आणि काय सांगितलेलं आहे याचा विचार करायचा आहे आणि उदाहरण काय करायचं आहे? सोडवायची आहेत. तर आज आपण काय केलेलं आहे? समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र कसं तयार झालं, त्याच्यावरची उदाहरणं कशी सोडवायची हे पाहिलेलं आहे. आता आजच्या पाठात तुम्ही काय शिकलात? तुम्हाला काय समजलं? तर तुम्ही मला आता सांगायचं आहे. मी काही प्रश्न विचारते आणि त्या प्रश्नावरून तुम्ही काय करायचं आहे? सांगायचं आहे. तर पहिलं सूत्र आहे, मला काय समजलं याच्यामध्ये? तर समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर काय उत्तर मिळालेलं आहे आपल्याला? 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार. समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय मिळालं आपल्याला? 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार, म्हणजेच कर्ण गुणिले कर्ण. आता उत्तरासाठी ज्याला येतंय त्यांनी काय करायचं आहे? हात वर करायचा आहे. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे टिंबटिंब असतात. काय असतात परस्परांचे? कोण सांगतंय? सांगणार आहात? हॅलो आयुषचा हात वर दिसतोय. सांग बाळा, तू अनम्यूट आहेस का? हॅलो. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे, कोण सांगताय? हॅलो हॅलो. हा आहे आपला. तुम्हाला काय समजलं ते सांगायचं आहे. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे टिंबटिंब असतात. कोण सांगतंय? टीचर लंब. बरोबर, लंब दुभाजक. म्हणजे हा बघा, हा समभुज चौकोन, त्याचे कर्ण हे परस्परांचे दुभाजक असतात. बरोबर, लंब दुभाजक, कारण ते 90 अंशामध्येच इथे छेदतात, म्हणून ते परस्परांचे काय असतात? लंब दुभाजक. पुढचा प्रश्न आहे, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना छेदतात, त्यामुळे आपल्याला टिंबटिंब एकरूप काटकोन त्रिकोण मिळतात. कोण सांगतंय? 4. बरोबर बरोबर, 4 एकरूप काटकोन त्रिकोण मिळतात. पुढचा प्रश्न आहे, समभुज चौकोन म्हणजे त्याच्या चारही बाजू टिंबटिंब मापाच्या असतात. सारख्या किंवा समान मापाच्या असतात. समभुज चौकोनाचे कोन टिंबटिंब नसतात. हे कोन कसे नसतात? आणि चौरस. मग समभुज चौकोनाचे कोन कसे नसतात? समोरासमोरील कोण एकरूप असतात. या कोणासमोरचा हा कोण एकरूप, या कोणाच्या समोरचा हा कोण एकरूप, पण ते नसतात. कसे नसतात? काटकोनाचा प्रत्येक कोन हा चौरसाचा प्रत्येक कोन हा काटकोन असतो.
मग समभुज चौकोनाचे कोण कसे नसतात? समांतर. काटकोन नसतात. काय उत्तर आहे? काटकोन नसतात. सूत्र कुठलं वापरायचं आहे लक्षात? हॅलो, समभुज चौकोनामध्ये त्याचं क्षेत्रफळ विचारलं तर कुठलं सूत्र वापरणार तुम्ही? 1/2 गुणिले कर्णाच्या लांबीचा गुणाकार. बरोबर. आणि समजा समभुज चौकोनामध्ये तुम्हाला एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ मिळालं तर तुम्ही संपूर्ण चौकोनाचं कसं काढणार? 1 गुणिले 4. पायथागोरसच्या प्रमेयानुसार. बरोबर. नाही, एक आता हा समभुज चौकोन आहे आपला, बरोबर. या समभुज चौकोनामध्ये तुम्हाला एकाचं मिळालं, एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ मिळालं तर तुम्ही संपूर्ण ह्याचं कसं काढणार? मॅडम, एकाचं मिळालं तर त्यांना 4 ने गुणायचं, मग उत्तर येईल. अगदी बरोबर. काय करणार तुम्ही? 4 ने गुणणार आहात, बरोबर. आणि आता तुम्हाला 2 कर्णांचं माप माहिती आहे, तुम्हाला चौकोनाचं क्षेत्रफळ माहिती आहे आणि तुम्हाला बाजू विचारली तर काय कराल? तुम्हाला कर्णांचं माप माहित आहे, तुम्हाला समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ माहिती आहे आणि बाजूचं विचारलं, त्याची बाजू काढा. मग काय कराल? कशानुसार काढणार तुम्ही? पायथागोरसच्या प्रमेयानुसार. बरोबर, पायथागोरसच्या प्रमेयानुसार काढणार. म्हणजे समभुज चौकोनामध्ये बाजू विचारली, परिमिती विचारली, एक कर्ण विचारला तरीही तुम्ही काढू शकता ना? हो टीचर. समजलाय भाग तुम्हाला नक्की सगळ्यांना? आजचा शिकवलेला भाग समजला आहे का? हो मॅडम. मग तुमचे काही प्रश्न आहेत का? तुम्हाला असं वाटते की मला हे परत सांगायला पाहिजे, असं काय आहे का? की हो सगळं आम्हाला समजलेलं आहे? तुम्ही सोडवू शकता याच्यावर दिलेली उदाहरणं? हो टीचर. आवाज कमी येतोय. सोडवू शकता? हो टीचर. हो मॅडम. अच्छा, मग आज तुम्ही घरी गेल्यानंतर, शाळेतून घरी जाल, जेवाल, थोडी विश्रांती घ्याल, त्यानंतर तुम्ही आपल्या गणिताच्या पाठ्यपुस्तकातला सराव संच 15.2 हा सराव संचातली उदाहरणं काय करायची आहेत? सोडवायची आहेत. काय करायची आहेत? सोडवायची आहेत. आणि काही अडचण आली तर हा व्हिडिओ पुन्हा बघा आणि त्याच्यानुसार समजून घ्या. तुमच्या बाईंना किंवा सरांना पण विचारा काही अडचण आली तर, आणि सराव संच सोडवा. आणि आजच सोडवायचा, कारण का तुम्ही आता सगळे शिकलेले आहात, तुमच्या लक्षात आहे आणि सोडवल्यामुळे ते आणखीन जास्त लक्षात राहील. तर घरचा अभ्यास कळला तुम्हाला सगळ्यांना? 15.2 हा तुम्ही काय करायचा आहे? सोडवायचा आहे. आज आपण इथे थांबणार आहोत आणि पुढच्या नवीन भागात पुढच्या क्षेत्रफळाचं सूत्र शिकायला समलंब चौकोनाचं सूत्र कसं तयार झालं ते आपण पुढच्या भागात शिकणार आहोत. तर आपण इथे थांबूया आणि आपला पाठ संपला असं मी सांगते.